नमस्कार. आपण सात्विक आणि राजस दानाबद्दल विचार केला. भगवंतानी आपल्याला सांगितलं यद दानम न उपकारिणी दीयते, म्हणजे केवळ कर्तव्य म्हणून जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणायचं. आणि दुसरं सांगितलं प्रत्युपकारार्थम दीयते, म्हणजे आपण काहीतरी द्यायचं आणि त्याच्यातून आपल्याला परत काहीतरी मिळेल अशी अपेक्षा ठेवायची, त्याला राजस दान म्हणायचं. आणि आज या पार्श्वभूमीवर तामसदान कशाला म्हणतात ते भगवंत सांगणार आहे. आदेशकाले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत् तामसमुदाहृतम तत् तामस दानम. आता यद्दानम हे जे दान आहे ते कसं आहे तर असत्कृतम. असत्कृतम याचा अर्थ सत्कार न करता सन्मानाने नाही द्यायचं. आपलं ठीक आहे द्यायचं म्हणून द्यायचं असं जर असेल त्याचा सन्मान आहे, सत्कार आहे, आपल्या मनात त्यांच्याबद्दलचा चांगला भाव आहे आणि म्हणून आपण ते देतो आहे असा काही विचार हा नसतो, त्याला तामसदान म्हणायचं. दुसरा शब्द वापरला आहे भगवंतानी अवज्ञातम, म्हणजे तिरस्कार करूनच, अपमान करून, तिरस्कार करून असं जे दिलं जातं म्हणजे फेकायचं. माझ्याजवळ खूप आहे आणि तुझ्याजवळ काही नाही आहे म्हणून फेकलं, त्याला तामसदान म्हणायचं. आणि अदेशकाले म्हणजे अयोग्य जागी. माऊलीने खूप सुंदर आपण पाहणार आहोत त्यांच्या ओव्या. माऊलीने खूप अदेशकाले म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी द्यायचं नाही, कोणती कोणती जागा ही अयोग्य आहे दान देण्यासाठी, त्याची पण एक यादी आपल्याला दिली आहे. असं जे आहे म्हणजे अपात्र व्यक्तीला एवढं तर आपल्याला माहिती आहे अपात्रेभ्या की योग्य व्यक्ती नसेल तर ते दान तामस आहे, हे बरोबर आहे. अयोग्य व्यक्तीला दिलेलं दान हे तामसदान आहे. आता मात्र सांगितलं आहे की सन्मानाने न देता किंवा तिरस्कार करून फेकून असं दिलेलं दान आहे, अयोग्य जागी दिलेलं दान आहे, त्याला तामसदान म्हणायचं असं गीता सांगते. आता सात्विक दानाशिवायला आपण जे पाहिलेलं होतं ना तेव्हा पाहिलं होतं की चांगल्या मंदिरातून किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पवित्र जागी जे दान दिलेलं असतं ते दान सात्विक दान आहे असं म्हणतात. आता त्याच्याबरोबर उलट तामसदानामध्ये जागेचा विचारच नाही. अदेशकाले कुठली जागा, कुठे द्यायचं, कोणाला द्यायचं, अशी माणसं त्या मिळालेल्या दानाचा उपयोग काय करणार हा प्रश्न मनामध्ये येतोच. त्यामुळे अयोग्य ठिकाणी दिलेलं दान, अयोग्य व्यक्तीला दिलेलं दान, आपण अंदाज घेऊ शकतो की अयोग्य व्यक्तीला दिलं तर आपण दिलेल्या गोष्टीचा तो काय उपयोग करणार. अपात्र व्यक्तीला दिलं तर व्यसनामध्ये ते जाणार, दारू पिऊन व्यसनात घालवणार, तर अशा अपात्र व्यक्तीला दान देणं हे तामसदान असणं आपण सांगतो. शास्त्र पण आपल्याला सांगतं की व्यसनी, जुगारी, चोर, डाकू इत्यादी लोकांना कुठल्याही प्रकारचं दान देऊ नये, ते अपात्र आहेत, या अशा मंडळींना काही देऊ नये. आपल्याला शास्त्राचं ते भोवताली आपल्याला दिसतं बरं का की खरंच आपण जे करतो आहे ते योग्य आहे का. अगदी अन्नदानासारखी गोष्ट आहे, खरंच योग्य व्यक्तीला ते जात आहे का, खरंच गरजू व्यक्तीला जात आहे का, असे प्रश्न आपल्याही मनामध्ये पडतात. त्यामुळे माऊली आता सांगणार आहेत किंवा भगवंतानी पण सांगितलं आहे की आपल्याला कळलं पाहिजे आपण ज्याला देतो आहे ते योग्य व्यक्ती आहे का. दान घेणाऱ्याचं सत्कार, सन्मान केला पाहिजे, तर ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही. धर्मराज युधिष्ठिराचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की युधिष्ठिर राजा झाल्यावर सगळ्यांना दान देत होता, मागेल ते देत होता, पण देणाऱ्याला म्हणजे घेणाऱ्याला असं सत्कार वाटेल, राजाकडून घेणं आनंद वाटेल हे तर होतंच. आणि युधिष्ठिर राजा त्या दान ज्याला करायचं त्याला द्यायचा आणि नमस्कार करायचा. भीमाने विचारलं पण होतं धर्मराज युधिष्ठिराला की तुम्ही देताय ठीक आहे पण तुम्ही त्याला नमस्कार करता. तेव्हा धर्मराजाने उत्तर दिलं होतं की दिल्यानंतर जर खरंच आपल्यातून पुण्यकर्म होणार असेल तर असं ते नम्रपणे सत्कार मान पूजार्थम, सत्कारानं सन्मानानंच दिलं पाहिजे. म्हणजे घेणाऱ्याला तो मान आहे असं वाटलं पाहिजे. माझ्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून मला दिलं आहे ही भावना त्या घेणाऱ्याच्या मनात पण असता कामा नये. अशा पद्धतीनं म्हणजे कुठेही त्याला कमी लेखायचं नाही आहे, तर सन्मान करून त्याला द्यायचं आहे. आणि ते दान असेल तर योग्य आहे, तसं नसेल तर ते तामसदान आहे. अंगावर टाकणं, तिरस्कार करणं, आपण मोठे दानशूर आहोत असं दाखवणं, अशा प्रकारे जी तामस वृत्तीची मंडळी दान देतात त्या सहसा खरं म्हणजे असं असतं की त्या तामस स्वभावाच्या मंडळीला दान देणं वगैरे खरं मान्यच नसतं.
ते काही दान वगैरे कोणाला देते. पण चुकून कधी दिलं गेलं तर आपण फार मोठं श्रीमंत आहोत, आपल्याजवळ सगळं काही आहे आणि यांच्याजवळ काही नाही अशा भावाने दिलं जातं. हे जे आहे ते असत्कृतम असं म्हटलं. त्यामुळे जे काही द्यायचं ते अत्यंत आदरानं सन्मानानं द्यावं, शुद्ध अंतःकरणानं द्यावं. अवज्ञातम म्हटलं आहे म्हणजे अपमान करून नाही देऊ. द्यायचं आहे ना तर द्यायचं असेल तर ते सन्मानाने असं द्यावं. तामस माणसं हे असं करतात, दुसऱ्याचा अपमान करतात, अवमान करतात आणि म्हणून त्याला तामस दान असं म्हटलेलं आहे. आता उद्देश जर चांगला असेल, पवित्र असेल तर ते कर्म पण पवित्र होतं. मुळात उद्देशच जर चुकीचा असेल तर ते कर्म चांगलं कसं होईल. त्यामुळे अशा पद्धतीने तामस स्वभावाच्या तामस पद्धतीनं दिलेल्या दानातून चांगलं कर्म कसं होईल, ते कर्म तामसच होणार. आता माऊली आपल्याला विविध दृष्टांत देऊन हाच विषय सांगणार आहेत. माऊली म्हणत आहेत आणि थोड्यात नाही बरं का, साधारणपणे 294 ते 327 म्हणजे 33 ओव्या माऊलींनी या तामस दानासाठी खर्च केलेल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या भागामध्ये ओव्यांमध्येच विचारलं आहे. म्हणजे माऊलीलाच असं वाटलं आहे की मी एवढं सगळं वर्णन करतो आहे तर अर्जुनाच्या मनात असं येईल की मला कशाला एवढं तुम्ही तामस दानाबद्दल सांगताय, सात्विक दानाबद्दल सांगताय ते ठीक आहे, चांगली गोष्ट सांगायला हरकत नाही, पण राजस आणि तामस दानाचं मला का सांगताय. आणि मग माऊली त्याचंही उत्तर आपल्याला देणार आहे की का मी सांगतो आहे, रजतम पण का सांगतो आहे आणि रजतमाच्या पार्श्वभूमीवर सात्विक दान कसं अधिक उठून दिसेल आणि ते तुला चांगलं कळेल असंही माऊली सांगणार आहे. त्यामुळे 294 ओवी पाहूया. मगम लेंछांचे वसवटे डांगाणे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरीचे ते. या ओवीमध्ये कोणत्या कोणत्या अयोग्य जागा आहेत. अदेशकाले म्हटलं आहे ना, अयोग्य जागा कोणत्या, कोणत्या जागी हे दान केलं तर ते तामस होतं ते माऊली आपल्याला सांगणार आहे. वसवटे म्हणजे वस्ती, वैदिक धर्माला विरोध करणारे जे म्लेंछ, या म्लेंछ जिथे राहतात त्या ठिकाणी दिलेलं दान हे तामस दान आहे. स्पष्टपणानं माऊलीने सांगितलेलं आहे. खरं तर आपल्या लक्षात येईल की 7व्या शतकापासून म्हणजे शंकराचार्यांपासून ते अगदी 13व्या म्हणजे माऊलींपर्यंत आपल्या महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल होता. सोन्याचा धूर वगैरे निघाला असं वर्णन आहे. आणि मग माऊलींपासून म्हणजे त्यावेळेला म्लेंछांचं यवनांचं हे सुरू झालं आणि ते शिवाजी महाराजांच्यापर्यंत म्हणजे 1630ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे तिथपर्यंत ते 750 वर्ष यवनांनी आपल्या देशामध्ये धुमाकूळ घातला. त्या यवनांना म्लेंछ शब्द आपण वापरतो, माऊलींनी पण हे म्लेंछ शब्द वापरला आणि ते म्हणतात की असं आपल्या वैदिक धर्माला विरोध करणारे जे म्लेंछ लोक आहेत असे लोक ज्या देशात राहतात त्या देशात दिलेलं दान तामस दान आहे. त्याशिवाय काय आहे तर दांगाणे म्हणजे जंगल, अरण्य, डोंगराळ भाग, जंगल, अरण्य ही पण जागा दान द्यायला अपवित्र सांगितले की जंगलामध्ये दान द्यायचं नाही. कैकट म्हणजे अपवित्र, अशा ज्या जागा आहेत त्या अपवित्र आहेत. आणखीन कसं आहे का शिबिरे चोहटे नगरीचे, नगरामध्ये की शिबिरं म्हणजे छावणी, सैनिक जिथे राहतात तर नगरामध्ये जिथे सैनिकांच्या छावण्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा दिलेलं दान हे तामस दान आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला काही अनुभवाच्या नव्हत्या, माहिती नव्हत्या, पण छावणीमध्ये सैनिकांच्या छावणीमध्ये दान देणं, जंगलामध्ये दान देणं आणि म्लेंछांच्या देशामध्ये दान देणं, त्यांच्या नगरामध्ये दान देणं हे तामस दान आहे असं माऊली स्पष्ट सांगतात. तेही ठाणी मिळणी समयो सांज वेळू का रजनी तेव्हा उदार होणे धनी चोरीयेच्या. पुढल्या ह्याच्यात सांगितलं आहे की ती जशा अपवित्र जागा पहिल्या 294व्या ओवीमध्ये अपवित्र जागा सांगितल्या तसं म्हणतात सांज वेळू, संध्याकाळच्या वेळेला सुद्धा किंवा रात्रीच्या वेळेला, रजनी संध्याकाळी किंवा रात्री. आपल्याला सुद्धा माहिती आहे की पूर्वी अशा आपल्या आया आज्या म्हणायच्या बघा की अगदी साधं काहीतरी मागायला ते तिन्हीसांचं नाही कोणाकडे मागायला जाऊ असं सांगायच्या. तर हे जे तिन्हीसांज आपण काही कधी त्याच्याबद्दल विचारलं नाही, चौकशी केली नाही, पण आपल्या कानावर हे शब्द नक्कीच आहेत की तिन्हीसांच्या वेळेला नाही कोणाकडे काही मागा जाऊ. तसं इथे पण ते आपल्याला सांगतात सांज वेळू का रजनी किंवा संध्याकाळ किंवा रात्र किंवा चोरी तेव्हा उदार होणे धनी चोरी याच्या. आणखीन तिसरी गोष्ट आहे की चोरून आणलेलं धन आहे आणि ते दान म्हणून द्यायचं आहे, उदार होऊन दाखवायचं आहे. म्हणजे आपलं नाहीच आहे, स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं नाही आहे,
कुठून तरी आणलेलं आहे आणि ते दान म्हणून दिलं जात आहे, ते पण कसं आहे तर ते पण अपवित्र आहे, ते पण तामस दान आहे असं सांगतात. पात्रे भाट नागारी, सामान्य स्त्रिया का जुवारी, जिणे मूर्तिमंते भुररी, भूतलिया. आता ह्या ओवीमध्ये तर त्यांनी एवढी यादी दिली आपल्याला. आता तत्कालीन समाजामध्ये काय काय होतं ते या ओव्यांवर आपल्याला लक्षात येतं. पूर्वी राजे लोकांची स्तुती करणारे भाट असायचे. त्या भाटांचं कामच आहे की राजाची स्तुती करायची. त्यामुळे ते सांगतात की असं जे काही भाट आहेत, स्तुती करणारे भाट आहेत, त्यांना दिलेलं दान म्हणजे आपल्याबद्दल चांगलं बोलून घ्यायचं ज्याच्याकडून, त्याला काहीतरी द्यायला पाहिजे बक्षिसी. ते जे काही ते दान नाही, ते तामस दान आहे. त्यामुळे कोणाला द्यायचं ह्यामध्ये आहे की भाट असणारा, स्तुती करणारा जो आहे त्याला दान दिलं तर ते तामस आहे. पुढे म्हटलं आहे नागारी. नागारी म्हणजे तमासगीर किंवा नगारे पिटवून जे खेळ करणारे असतात, कोल्हाटी असतात किंवा साप खेळवणारे गारुडी असतात, काही चमत्कार करून दाखवणारे जादूगार असतात, अशा सगळ्यांना त्या नागारी ह्यामध्ये मोडलेलं आहे. आणि या सगळ्यांसाठी जे काही केलेलं असतं त्याला ते तामसदान म्हणतात. की असं जादूगरी करायची, लोकांना फसवायचं आणि त्यांना जर आपण काही दिलं तर ते तामसदान आहे. आणखीन काय आहे, सामान्य स्त्रिया का जुवारी, म्हणजे सामान्य स्त्रियांना द्यायचं नाही, तिथे म्हटलं आहे का जुवारी म्हणजे ह्या भोग घेणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत या म्हणजे थोडक्यात वेश्यांना दान द्यायचं नाही, ते तामसदान होईल. जुगारी जे आहेत म्हणजे जुगार खेळणारे आहेत ते असेल तर ते तामसदान होईल. आणखीन कसं आहे तर मूर्तिमंत भुररी म्हणजे भ्रमिष्ठांना आणखीन भ्रम निर्माण करणारे, म्हणजे आधीच भ्रमिष्ठ, आधीच गोंधळलेले आणि त्यांचा आणखीन गोंधळ निर्माण करणारे, मूर्तिमंत भ्रम निर्माण करणारे असे जे लोक असतात यांनाही कोणी दान दिले तर ते तामसदान आहे असं म्हटलं आहे. खूप मोठी आधीच दिली आपल्याला या ओवीमध्ये आणि त्यावेळच्या समाजाचंच चित्रण आपल्याला याच्यात दिसेल की या सगळ्या लोकांना जर कोणी काही देऊ केलं तर ते दान तामसदानामध्ये मोडतं, त्याच्यातून काही पुण्याचा भाग येत नाही. पुढे म्हणजे नृत्याची पुरवणी, ते पुन्हा डोळे उभारणे, गीत बहारी ते श्रवणी कर्ण जपू. आपलं स्वतःचं जोड हे केलं आहे कर्ण जपू, आपला जपाबद्दल हे केलं आहे की कसं असावं, भक्ताच्या तोंडामध्ये सदा जप असला पाहिजे. आणि इथे काय होतं आहे, या आधीच्या ओवीत जशी यादी दिली त्याच्यात ते म्हटलं आहे रूपनृत्याची पुरवणी, म्हणजे एखादी लावण्यवती स्त्री आहे, रूपवान स्त्री आहे आणि नृत्य करणारी आहे, तर अशी नर्तकी, रूपलावण्य असणारी नर्तकी, तिला जेव्हा अशा तिची कला दाखवण्याची भरती येते आणि ते पुन्हा डोळे उभारणे म्हणजे काय तर त्या तमोगुणी, ते तो तामसदान करणारा आहे तो तमोगुणीच आहे. त्यामुळे त्या तमोगुणी माणसाला या नृत्याची म्हणजे लावण्यवती स्त्रीच्या नृत्याची मोहिनी पडते. त्यामुळे पुन्हा डोळे उभारणे, त्या डोळ्याला जी मोहिनी पडते, स्त्रियांचं गाणं ऐकावं, नृत्य गाठावं, मग अशी जसं स्तुती म्हटलं आहे भाटांची, हे सगळं जे की आहे तर ते त्या तामसी वृत्तीच्या माणसाच्या कानामध्ये सारखं चालूच असतं, तेच त्याला आवडतं. गीत भारी व ते श्रवणी, त्यांनी त्याचे कान भरून गेलेले असतात. स्तुतीनी म्हणा, त्या गाण्यानी म्हणा, नृत्याच्या झंकारानी म्हणा, असा जो तामस प्रवृत्तीचा आहे आणि मग यासाठी जो खर्च करतो त्या रूपवान लावण्यवती स्त्रीच्या नृत्यामध्ये तो हे सगळा पैसा खर्च करतो. आणि वर्णन असं केलं आहे की गीत भरी होते श्रवणी कर्ण जपू, जसं एखादा भगवंताचा भक्त आहे आणि त्या भगवंत भक्ताचे कान जसे नामजपानं अगदी भरून राहिलेले असतात, तसं या तामस माणसाचे कान या अशा लावण्यवतीच्या संगीताने किंवा नृत्याने भरलेले असतात. आणि मग त्यांनी भगवंताच्या नामानी भक्ताचे कान भरलेले आहेत, त्याच्याकडून होणारं जे सात्विक आहे. उलट तामस माणसाचे श्रवण म्हणजे श्रवणेंद्रिय कान जे असे नृत्याविष्कारानं आणि संगीतानं त्या लावण्यवतीच्या जर भरलेले असतील तर त्याच्याकडून होणारी जी गोष्ट आहे ती तामसच आहे, हा त्याचा अर्थ. त्यामुळे अशा गानरसिकांमध्ये रमणारा जो आहे तो तामस वृत्तीचा आणि त्यांनी जे काही तिला दिलेलं आहे ते तामस दान आहे, ते काही खरं दान नाही असा त्याचा अर्थ. तयाही वरी अळूमाळू, जई घे फुला गंधाचा गुगुळो, तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा. या ओळीमध्ये ते सांगताय
की एकतर काय वरती तर सांगितलंच आहे की भाट काय, नृत्य गाणाऱ्या, गायन करणाऱ्या काय, अशा याच्यामध्ये विशेष भर काय आहे तयाही वरी. म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेलं हे सगळे आहेतच. यांना दिलेलं सगळं तामसच आहे. अगदी स्तुती करणाऱ्यांपासून नृत्य करणाऱ्या त्या लावण्यवतीपर्यंत सगळे तयाही वरी अणुमाळू. त्याहीपेक्षा या सगळ्या असत पात्रांमध्ये चुकीच्या लोकांना दिलेल्या त्या यादीमध्ये, यांना दान दिलेल्या यादीमध्ये ते काय म्हणतात तर आणखी काहीतरी विशेष भर पडते. म्हणजे कसली भर पडते तर जई घे फुलागंधाचा गुगुळू. आता ते संगीत चाललेलं आहे, नृत्य चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आणखीन जे काही फुलागंधाचा सुगंध वाहतो आहे. आपण माऊलींच्या या उपमेचा अर्थ लावू शकतो की मधाचे पेले भरलेले आहेत, काही व्यसनं म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं तर धूम्रपान चाललेलं आहे, मद्यपान चाललेलं आहे. असं जर असेल तर ते जे काही उन्मादक याच्यामध्ये वातावरण जे आहे वर्णन केलं आहे फुलागंधाचा गुगुळू. म्हणजे जणू काही फुलागंधाचा सुगंध आहे. फुलागंधांचं हे अशा थोड्याशा अशा भाषेत बोललेलं आहे की याचा खरा गंध काय तर उन्मादक. नृत्य चाललं आहे, संगीत चाललं आहे, वेश्या सगळ्या बोलत आहेत, त्याच्यासाठी दान चाललेलं आहे. या यादीमध्ये सांगतात तर फुलगंध कसले असतात तर उन्मादक पेयाचा आणि याचा जो काही सुगंध म्हणजे भ्रम, असा भ्रमाचा जो वेताळ प्रगट होतो त्या ठिकाणी पण सगळं तामस दान असतं. सगळ्या वातावरणाचा विचार माऊलींनी या ओव्यांमध्ये केला आहे की जेणेकरून तामस प्रवृत्तीचा माणूस आपला जवळ असणारी संपत्ती तामस गोष्टींसाठी खर्च करतो. ते अदेश काले, अयोग्य जागा, अयोग्य व्यक्ती, अपात्र अशा पद्धतीचे आहे. पुढे म्हणतात ते इथं विभांडून या जग आणिले पदार्थ अनेक तेणे घालू लय मातंग गवादी जैसे. आणखीन एक सांगितलं आहे की काही लूटमारीचा धंदा करणारे असतात. जसं आपण वाल्या कोळ्याचं उदाहरण घेतलं होतं की तो येणाऱ्या जाणाऱ्यांना धाक दाखवून लुटत होता. तसं लूटमारीचा धंदा करणारे असे जे लोक होते त्यांना पदरी ठेवायचं, त्यांनी लोकांना धाक दाखवायचा, त्यांनी लोकांना लुटायचं, संपत्ती गोळा करायची आणि ती संपत्ती आपल्या पदरी हे असे लोक ठेवलेले आहेत. त्यामुळे ती संपत्ती ज्या पुढाऱ्याला मिळायचे त्यांनी ती संपत्ती दान करायची. तर त्या दानाचा काय उपयोग, तेही तामस दान आहे. किंवा त्याच्यातून ते म्हणतात विभांडून या जग आणिले पदार्थ अनेक, लोकांना त्रास देऊन लुटमार करून आणलेला पैसा असा जर दान केला किंवा आणि असे गवादी जैसे असे जे लोक आहेत त्या लुटलेलं धनधान्य किंवा त्यांच्याकडून अन्नछत्र चालवायचं, त्यांना जेवू घालायचं तर त्याला काही अर्थ नाही, ते तामस दान आहे असं म्हटलं आहे. अशा सगळ्या अदेशकाले आणि अपात्रे याबद्दलचं माऊलींनी वर्णन केलं. एवम ऐसेनी जे देणे अशा पद्धतीचं आत्तापर्यंत ह्या 6 ओव्यांमध्ये वर्णन केलं आहे. या पद्धतीचं जे देणं आहे, दान आहे ते तामसदान मी म्हणेन, त्याला मी तामसदान म्हणतो. आणि घडे दैव गुणे आणि काही एक, आणि दैववशात आणखी एक गोष्ट घडून येते. म्हणजे ही तर यादी दिलीच, पण आता माऊली सांगतात अजून एक गोष्ट घडते. काय तर म्हणतात विपाये गुणाक्षर पडे, टाळीये कावळा सापडे, तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी. या 301 पासून 306 ओवीपर्यंत आणखीन एक प्रकार माऊली सांगतात. हे तर सांगून झालं की अयोग्य जागा, अयोग्य माणूस, अयोग्य पद्धतीनं मिळवलेलं धन हे चुकीचंच सगळं आहे आणि त्यामुळे त्या दानाला तामसदान म्हणायचं. हे आपल्याला सहज कळणारी गोष्ट आहे. आता यामध्ये ते 2 दृष्टांत देत आहेत, मोठे गमतीशीर आहेत. ते म्हणतात विपाये घुणाक्षर पडे. घुणा म्हणजे भोंगा. हा भोंगा लाकूड पोखरतो आणि म्हणे हा लाकूड पोखरणारा जो भोंगा आहे तो लाकूड पोखरीत अक्षर म्हणजे एखादं त्या लाकडावरती अक्षर जर त्यांनी कोरलं, आता हे शक्य आहे का? भोंगा लाकूड पोखरताना त्या लाकडावरती अक्षर उमटणार आहे का हो? ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. विपाये गुणाक्षर पडे. लाकूड पोखरणारा भोंगा हा लाकूड कोरून त्याच्यावर अक्षर उमटवेल, ही शक्यच नाही गोष्ट. दुसरं तर म्हणताय टाळीये कावळा सापडे. आपण टाळ्या वाजवतो आहे आणि त्या टाळीत कावळा सापडला, अशक्य गोष्ट आहे. टाळीत कसा कावळा सापडेल? मग ह्या दोन्ही दृष्टांत अशक्य कोटीतले माऊली देण्यामागचं काय आहे? तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी. तसं म्हणाले आहे की पुण्यदेशी
हा जो तमोगुणी माणूस आहे तो एखाद्या समजा पुण्यक्षेत्री कुरुक्षेत्री किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री काशीला गेला आहे, कुरुक्षेत्री गेला आहे किंवा काहीतरी संतांच्या गोंदवल्याला गेला आहे, शेगावला गेला आहे, अशा पवित्र ठिकाणी गेला आहे, तर त्याचं काय होतं, पुण्यदेशी जाऊनसुद्धा पर्वकाळ प्राप्त होऊनसुद्धा तो हे चांगलं काम करू शकतच नाही. म्हणजे योग्य देश योग्य जागी जाऊनसुद्धा त्याला हे सुचतच नाही. जसं टाळीमध्ये कावळा सापडणार नाही किंवा भोंगा अक्षर कोरू शकणार नाही, तसं हा मुळात तामस प्रवृत्तीचा असल्यामुळे खरंच एखाद्या तीर्थक्षेत्री गेला तरी त्याच्याकडून दानधर्म होणार नाही. तमोगुणी माणसाला असं पवित्र जागी जाऊनसुद्धा पर्वकाळ असूनसुद्धा म्हणजे खरं तर त्याला अशा प्रकारचा पर्वकाळची संधी मिळाली तर खरं व्हायला पाहिजे ना त्याच्यात तमोगुणाचं सत्वगुण करून, पण त्याला ते सुचणारच नाही. ते देखोनी ते तो आठीला योग्यू मागोही आला तोही दर्पा चढला भांबावे जरी. पुढे म्हणतात की असं होतं की जसं तिथं चांगल्या क्षेत्राच्या ठिकाणी गेला आहे तरी त्याला ती बुद्धी होत नाही देण्याची. आता ते म्हणतात देखोनी ते तो आठीला योग्यू म्हणजे खरंच एखादा योगी पुरुष वेदशास्त्र संपन्न असा त्याला त्या ठिकाणी सापडला. चांगली जागा पण आहे आणि योग्य व्यक्ती पण आहे. म्हणजे अगदी असं सत्पात्र ब्राह्मण व्यक्ती दान धर्म वेदशास्त्र संपन्न असणारी अशी जर त्याला सापडली तर त्यालाही तो दान देत नाही. म्हणजे त्याला सुचत नाही. खरी जागा योग्य आहे, व्यक्ती पण योग्य आहे, पण ह्याची वृत्ती योग्य नसल्यामुळे त्याला ते सुचत नाही. उलट त्याचं असं होतं, समजा एखाद्याने सुचवलं, आपण असं म्हणूया की तोही दर्पा चढला, गर्व आहे ना त्याला, तर माऊलींना असं म्हणायचं आहे की खरंच त्याला जर असं कोणी सुचवलं की अरे योग्य जागा आहे, योग्य व्यक्ती आहे, तू इथे कर, तर त्याला त्याचा स्वतःच्या संपत्तीचा गर्व असल्यामुळे तो तिरस्कारच करेल आणि तो तमोगुण एवढा वरचढ होईल की तो रागावून मिळेल की छे याला काही मी काय देणार नाही. त्यामुळे संधी मिळूनसुद्धा या तमोगुणी माणसाला जागा योग्य मिळालेली असते, योग्य व्यक्ती मिळालेली असते, तरीही तो दान करत नाही, कारण मुळात त्याची वृत्ती तमोगुणीच आहे. तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाई न खालवी स्वये न करी ना करवी अर्ध्या देखो. मनातच त्याच्या श्रद्धा नसते तरी श्रद्धा न धरी जीवी म्हणजे त्याला श्रद्धा मनामध्ये भावच नसतो. पुढे माथाई न खालवी, तो आता एवढा तीर्थक्षेत्री आहे, योगी भेटला आहे, चांगला म्हणतात तसा वेदशास्त्र संपन्न माणूस, त्याला नमस्कार करावा अशी पण त्याला बुद्धी होत नाही. दान धर्म तर पुढलीच गोष्ट झाली, पण ह्याला नम्रपणानं नमस्कार करावा हेही त्याचं म्हणजे नमवावं पुढे त्याचं डोकं हेही त्याला वाटत नाही. स्वये न करी ना करावी म्हणजे बाकी तर जाऊ द्यायचं, त्याची पूजा करणं त्याला ते नाही, स्वतः करत नाही, दुसऱ्याकडूनही करवीत नाही. आपण करत नाही, कोणी सुचवलं तरी स्वतः करत नाही, स्वतःला करावीशी वाटत नाही, दुसरा करायला लागेल तर त्याला सुद्धा आडवेल, अशा प्रकारचं वर्तन त्याचं असतं. त्या वेदशास्त्र संपन्न असणाऱ्या भेटली आणि योग्य जागा जरी असली आणि ती व्यक्ती जरी भेटली तरी या तामस प्रवृत्तीच्या माणसाला त्याच्यापुढे नम्र व्हावं, त्याला नमस्कार करावा असं वाटच. देणं घेणं तर दूरचीच गोष्ट राहिली. आलिया न घाली बैसो तेथे गंधाक्षदांचा काय आलीसो, हा अप्रसंगू कीर असो तामसी नरी. तामसी नर आहे, हा तामसी प्रवृत्तीचाच माणूस आहे. त्यामुळे तो काय होतं, जरी असं सगळं जवळ संधी मिळाली, सगळी संधी मिळालेली आहे, योग्य जागा आहे, योग्य व्यक्ती आहे, पण तरी देखील त्याला बसल्याला आसन द्यावं, गंधाक्षदांनी त्याची पूजा करावी असं त्याला कसं वाटणार. मुळातच त्याच्यात ती प्रवृत्ती नसल्यामुळे तमोगुणी माणसाला त्या योग्य व्यक्तीचा सत्कार करावा असं वाटतच नाही आणि त्यामुळे तो काहीही करत नाही. आता हे माऊलीने मुद्दामच सांगितलं, आधी यादी देऊन झाली. आणि एखाद्याची प्रवृत्ती जर अशी असेल तर संधी मिळूनसुद्धा तो काहीच करत नाही याचं पण वर्णन करतो. पै बोळवी जे रिणाई तो तैसा झकवी तयाचा हातो तू करणयाचा बहुतू प्रयोग तेथे. एखादा असं होतं बोळवीचं म्हणजे बोळवण करावी आपण म्हणतो ना, म्हणजे एखादा समजा कर्जदार आहे तर त्याची अशी बोळवण करावी, तो काही हेतूने आला आहे आपल्याकडे आणि त्याला काही न देता त्याची बोळवण करावी, तसं तो या हातावर काहीतरी आपल्या ठेवल्यासारखं करतो. आणि तुळेचीच भाषा असते, करण्याचा बहुसू प्रयोग आणि नम्र तर होतच नाही आणि अशा अयोग्य शब्दांनी संभावना करतो, काही त्याच्या हातून चांगलं घडत नाही. दारात आलेला जो याचक आहे
त्याला असं अयोग्य शब्दांमध्ये बोलणं हे किती चुकीचं आहे. म्हणून मग त्यांनी सांगितलं की सन्मानाने जर दिलं नाही तर ते दान तामसं दान आहे. अशा अर्थाने काय ते तामसं दान. आणि जया जे दे किरीटी तया ते उभाणी तयासाठी मग कु बोले का लोटी अवध्यचा. मग पुढे म्हणतात की जया जे दे किरीटी. अर्जुना असं पण बघ की काय दे म्हणजे अगदी अल्प जरी म्हणजे योग्यता बरोबरीनं योग्यता मोजणं दान घेणाऱ्याला तो म्हणतो की तो त्याचं म्हणणं असं मी जे देतोय त्याच्यातच समाधान मान. जया जे दे किरीटी. अर्जुना तो जे काही देतो ना ज्याला कोणाला तया ते उभारणी तयासाठी तर तो काय करतो की मी देतो ते बरोबर आहे ती तेवढीच तुझी योग्यता आहे आणखी याच्यापेक्षा काही मिळणार नाही असं म्हणून तो अपमानच करतो त्याचा. आणखीन काही मिळेल असा आग्रह तू धरूच नकोस ती अपेक्षाच तू धरू नको असं तो त्याला वाईट शब्दानं अपमान करतो. कु बोले लोटी म्हणजे हकलून देतो वाईट बोलतो अवज्ञा करतो असा तो तामसी वृत्तीचा तमोगुणी जो आहे तो अशा पद्धतीने अशा प्रकारच्या त्या देण्याला काय म्हणायचं. इतकं वाईट शब्दाने इतकं अपमान करून इतकं दूर लोटून दिला ते जास्ती आहे याच्यापेक्षा काही अपेक्षाच करू नये असे शब्द वापरणं हे सगळं घरातून हकलून देणं धक्केबुक्के मारून या प्रकारचं जे काही तो तामसी प्रवृत्तीचा माणूस करतो ते सगळं त्यात दानम तामसम होतं असं म्हणतात. आपल्याला यापूर्वी पण आपण पाहिलं आहे की सत्पात्री दान ज्याला म्हणतो ना या सत्पात्राला जे दान करायचं असतं त्याचे 3 प्रकार माऊलींनी यापूर्वी आपल्याला सांगितले. त्याची फक्त आठवण पडली की हे सगळं असं चुकीचं खरंच पुढे आपल्याला येणार आहे की अर्जुनाच्या तोंडी माऊलींनी ओवी घातली की हे सगळं तुम्ही मला का सांगताय. हे असं अशा प्रकारचं तमोगुणाचं वर्तन एवढं मोठ्या प्रमाणावर स्पष्ट करून कशाला मला सांगताय असं माऊलींच्या मनात विचार आला आहे. तो अर्जुनाच्या तोंडी त्यांनी घालून ती ओवी घातलीच आहे ते आपण पाहणारच आहोत. पण आपण लक्षात घेऊया की सत्पात्राला 3 प्रकारांनी दान घडत असतं. योग्य व्यक्तीला 3 प्रकारांनी दान दिलं जातं. पहिलं जे दान दिलं जातं ते त्या सत्पात्र व्यक्तीच्या घरी जाऊन ती जी योग्य व्यक्ती आहे त्या योग्य व्यक्तीच्या घरी जाऊन मोठ्या सत्कारपूर्वक सन्मानपूर्वक त्याला जे दिलं जातं ते सात्विक दान असतं. सगळ्यात श्रेष्ठ दान ते आहे की त्या सत्प्रवृत्त सत्पात्र व्यक्तीच्या घरी जाऊन त्याचा सन्मान करणं त्याला सत्पात्री दान सात्विक दान असं म्हणतात. दुसरं कसं असतं की त्या योग्य सत्पात्र व्यक्तीला आपल्या घरी बोलवायचं आणि आपल्या घरी बोलावून त्याचा सत्कारपूर्वक दान करायचं. पण त्याला रजोगुण मिश्रित असं सात्विक दान म्हटलं. सात्विकच दान आहे ते पण आपण त्याला आपल्या घरी बोलावून दान देतो आहे त्यामुळे त्याच्यात माऊली थोडं आपल्याला सांगितलं की सात्विक दान आहे पण ते रजोगुण मिश्रित सात्विक दान आहे. पहिलं दान सगळ्यात महत्त्वाचं कुठलं सात्विक दान तर आपण होऊन त्या सत्प्रवृत्त व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला सन्मानानं आपल्याला जे काही द्यायचं आहे ते देणं त्याला सात्विक दान म्हणायचं. आणि आपल्या घरी बोलावून जर दिलं असेल तर ते सात्विकच दान आहे. चांगल्याच प्रवृत्तीनं चांगल्याच व्यक्तीला त्या चांगल्याच ठिकाणी दिलेलं आहे पण तरी देखील आपण त्याला बोलावलेलं आहे. म्हणजे पुरस्कार वगैरे दिले जातात की नाही तर ते आपण संस्था बोलावते तर ते सुद्धा काही रजोगुण मिश्रित सात्विक दान असा माऊलीने त्याच्यामध्ये थोडा फरक केला आहे. आणि तिसरं सत्पात्रीच व्यक्ती आहे पण ती स्वतःच याचक म्हणून कोणाच्या तरी घरी गेली आहे. योग्य व्यक्ती आहे अगदी त्या व्यक्तीच्या पांडित्याबद्दल बुद्धीबद्दल शंकेला जागाच नाही आहे. सत्पात्रीची व्यक्ती आहे पण ती स्वतःहून याचक म्हणून गेलेली आहे. आणि अशी जी आहे ती जर विशेषतः तमोगुणी माणसाच्या घरासमोर गेली तर ती त्यांचा तिरस्कारच होणार आणि त्यामुळे ते जे की त्या ठिकाणी मिळालेलं दान आहे ते तामस दान असतं. म्हणजे योग्य व्यक्तीला सुद्धा अयोग्य वृत्तीच्या माणसाकडून मिळालेली गोष्ट जी असते तो सत्पात्री असून सुद्धा ते दान तामस होतं. त्या व्यक्तीची चूक नाही आहे पण तो याचक असेल आणि तो तामसी माणसाच्या समोर गेला असेल तर त्याला मिळालेलं ते दान आहे ते तामस दान आहे. तर आता आपण ज्या ओव्या पाहिल्या त्याच्यातून माऊलींना हे सांगायचं आहे की जरी म्हणजे चांगली जागा असली तीर्थक्षेत्र आहे योग्य व्यक्ती आहे पण वृत्ती कशी आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं. हे बहु असो यापरी. आता पुष्कळ सांगून झालं असं माऊली म्हणतात. हे बहु असो यापरी मोल वेचणे जे अवधारी.
वारंवार भगवंत अर्जुनाला किंवा माऊली आपल्याला सांगतातच आहे, अवधान द्या, लक्ष द्या, अवधानी. आणि आता यापेक्षा आणखीन वर्णन करायची आवश्यकता बहु असं यापरी अधिक वर्णन करायची आवश्यकता आणि आता पुढे झालं. मोल वेचणे ते अवधानी. हे जे की द्रव्य वेचणं आहे, खर्च करणं आहे, तया नाव चराचरी तामसदान. जगामध्ये या अशा प्रकारच्या द्रव्याला, अशा प्रकारच्या खर्चाला तामस खर्च, तामसदान असं म्हणतात. हे लक्षात ठेव असं आपल्याला सांगितलं. ऐसी आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अभिमानी रजतमाचिया. अशा प्रकारे ऐसी आपुलाला चिन्ही, चिन्ही म्हणजे लक्षणं, अशी सगळी आपापली लक्षणं म्हणजे सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारची लक्षणं आणि तिन्ही अगदी अलंकृत म्हणजे छानपैकी दृष्टांत देऊन देऊन आपल्याला सांगितले. सत्व, रज आणि तम या तिन्हा प्रकारची नावं जी आहेत रजतमाची या अभिधानी, का त्याला ही नावं दिलेली आहेत ती पण तुम्हाला अगदी दृष्टांत देऊन पटवून सांगितली. आणि अशा प्रकारे कशाला सात्विक दान म्हणायचं, कशाला राजसदान म्हणायचं आणि कशाला तामसदान म्हणायचं हे आपल्याला कळलं आहे. तेथ मी जाणत असे विपाये तू गायसे कल्पिसील मानसे विचक्षणा. अर्जुनाला माऊलीने विचक्षणा म्हटलं आहे की खरोखर तू अतिशय बुद्धिमान आहेस, तर तुझ्या मनात शंका आहे. ते तर मी जाणत असे, माझ्या लक्षात आलं आहे की तुझ्या मनामध्ये विपाय आहे, तुझ्या मनात शंका येणं स्वाभाविकच आहे. अशी एक शक्यता आहे की तुझ्या मनात शंका येईल. काय शंका येईल? कल्पिसील मानस आहे, तुझ्या मनामध्ये तू कल्पना करशील. काय कल्पना करशील? जे भव बंध मोचक एकले कर्म सात्विक तरी का वेखासी सदोख येर बोलवी. तुझ्या मनात कल्पना आली असेल. हे सगळं आत्तापर्यंतचं तू ऐकलंस. मी सगळ्याच्या दृष्टांत देऊन देऊन तुला तिन्ही गोष्टी समजावून सांगितल्या. विशेष करून तामसदान आहे, त्या तामसदानाबद्दल पण मी तुला सगळं सांगितलं. आणि भवबंध मोचक, या संसार बंधनातून मोचक म्हणजे मुक्त करणारं खरं म्हणजे जे सात्विक कर्म आहे, एकले कर्म सात्विक, सात्विक कर्मानंच या सगळ्या भवबंधातून पार जाता येणार आहे असं नक्कीच आहे. मग असं जर त्याचं वर्णनच जर करायचं होतं तर हे रज आणि तम मला कशाला सांगितलं आहे? असं तुझ्या मनात येईल, मनात विपाय येईल म्हणजे मनात तुझ्या शंका येईल की हे कशाला मला सांगितलं. अन्य जे आहे रज आणि तम याचं वर्णन कशाला केलं? संसार बंधनातून मुक्त व्हायला सात्विकच कर्म पाहिजे आणि सात्विक कर्म किंवा सात्विक दान याच्याबद्दल वर्णन करणं बरोबर आहे. हे रजतम तुम्हाला कशाला सांगितलं? परी न उसंतिता विवसी भेटी नाही निधीसी का धून सहसा जैसी वाती न लगे. आता इथे ते आपल्याला दोन दृष्टांत देत आहेत की मी हे का सांगितलं, रजतमाचं एवढं वर्णन मी का केलं याचं माऊली स्पष्टीकरण देत आहेत. ते एका दृष्टांताने असं म्हणत आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निधी म्हणजे ठेवा. कुठेतरी जमिनीमध्ये काहीतरी विशेष धन, पूर्वी पद्धती होती की धन असं जमिनीत पुरून ठेवलं जायचं आणि मग त्याचं वर्णन परी न उसंतिता विवसी भेटी नाही निधीसी. तो जो निधी म्हणजे ती जी जमिनीखाली पुरलेली संपत्ती आहे किंवा काय रत्नाचं मोठं हे असेल भांडं ठेवलेलं, तर ते मिळत नाही कारण त्याच्यावरती पिशाच्य असतं. त्या पिशाच्याला दूर केल्याशिवाय न उसंतिता विवसी, विवसी पिशाच, त्या पिशाच्याला दूर केल्याशिवाय तो जो निधी म्हणजे तो जो ठेवा जमिनीखाली पुरलेला आहे तो मिळतच नाही. त्याच्यावरती ते पिशाच्य असतं त्या निधीचं संरक्षण करायला जणू काही. किंवा दुसरं त्यांनी दृष्टांत दिला का धून सहता जैसी वाती न लगे, किंवा धूर जोपर्यंत आहे तो धूर जर आपण सहन केला नाही, साहता तो धूर जर आपण सहन केला नाही तर जसं अग्नी आपल्याला दिसणार असते, वाती न लगे म्हणजे ज्योत दिसणारच नाही. आता म्हणजे काय, आम्हाला कधीतरी लहानपणी चूल पेटवण्याचं बघितलं किंवा प्रत्यक्ष कृती केली असेल तर हा दृष्टांत आपल्याला लगेच कळेल. आपल्या लहानपणी आम्ही पण चूल पेटवलेली आहे. साध्या गोरीच्या एखाद्या तुकड्यावरती थोडंसं रॉकेल टाकायचं आणि त्याच्यावरती काडीने पेटवायचं, ती आधी ठेवायची, त्याच्यावर लाकडाच्या धलप्या लावायच्या आणि मग हळूहळू त्या धलप्या आणि मग एक मोठं लाकूड लावायचं,
म्हणजे ती गौरी पेटतेपर्यंत त्या धलप्या पेटतात, हळूहळू धलप्यांचं मोठं लाकूड तापतं, तेही पेटतं आणि मग काय घरातल्या 5-7 माणसांच्या आंघोळी होईपर्यंत ते पाणी तापतं. अशी चूल पेटवणे. बरं, मध्ये समजा धूर आला तो फुंकणीने धूर करायचा, धूर बाजूला करायचा. असं सगळं आपण प्रत्यक्ष अनुभवलेलं पाहिलेलं असेल तर डोळ्यासमोर येईल. का धून साहता जैसी वातील आहे. धूर सहन केला नाही तर आपल्याला ते अग्नी प्रज्वलित झालेला मिळणार नाही. किंवा आधीच्या ओळीमध्ये सांगितलं की तो जो जमिनीखालचा साठा आहे त्याची सुरक्षितता ठेवला, जे पिशाच्य आहे त्या पिशाच्याला दूर केल्याखेरीज आपल्याला तो साठा मिळणार नाही. मला हा दृष्टांत वाचताना आठवण झाली. आमच्या लहानपणी म्हणजे अगदी शाळेत असताना जशी राष्ट्रसेविका समितीच्या शाखा असतात ना, तशी सेवादलाची पण शाखा असायची आणि त्या सेवादलाच्या शाखेमध्ये खूप छान छान गाणी शिकवली जायची. तर त्याच्यात आम्हाला एक गाणं शिकवलं होतं आणि तेव्हा गंमत वाटायची त्या गाण्याची की अगदी नुकतेच बर्शन म्हणजे हे गॅस आलेले होते. अगदी गावागावांमध्ये नव्हतेच आले, शहरामध्ये जरा थोड्या श्रीमंत माणसांकडे गॅस असायचा आणि बाकीच्यांकडे अशी चूलच पेटवली जायची. जसं आत्ताच्या ओळीत सांगितलं तसं धूर यायचा आणि मग त्या कोळसा असायचा, कोळसाला हाता काळे व्हायचे. असा सगळा अनुभव त्या नव्या नवरीला पडायचा आणि मग ती नवी नवरी गाण्यात सांगायची. ती काय सांगायची, धूर चुलीने डोळा झोंबतो, हात कोळशाने काळा रंगतो, बर्शन मामंजींना सांगा बाई माझं मागणं काहीच नाही. त्या गाण्याची मला आठवण झाली की ह्या सगळ्या अशा काहीतरी सहन केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. हा जो माऊलीने दिला दृष्टांत आहे तो आपल्याला लक्षात येईल की तो धूर सहन केल्याशिवाय अग्नी मिळत नाही. तसं ते आपल्याला सांगतात की ह्या संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर सात्विक कर्म करायला लागतं. मग रजतम तुम्ही मला का सांगताय, अशी अर्जुनाची जी शंका आली असणार त्याच्यासाठी माऊली हे उदाहरण देत आहे की रजतम सांगितलं की सात्विकाचं कौतुक नक्की कळतं, त्याचं मोठेपण नक्की कळतं. तसं म्हणाले आहे की ते धूर सांगितला, धूर सहन केला की मग अग्नी मिळणार आहे, त्या पिशाच्याला बाजूला केलं की साठा मिळणार आहे. तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड, ते भेदणे याते कीड म्हणावे का. आणि मग ते आपल्याला सांगतात की जे शुद्ध सत्वा आड, अगदी शुद्ध सात्विक गुणांच्या आड हे रजतम येतात. म्हणजे रजतमाचा अडसर येतो, रजतम वाटेत येतात आणि ते रजतमा वाटेत आल्यामुळे त्यांना बाजूला करायला येतं. ते पिशाचं बाजूला केलं की मग तो साठा मिळणार आहे. तसं रजतमाचं हे पिशाचं बाजूला करायला होतं, त्यांचा नाश करावा लागतो. आता असं करणं चुकीचं ठरणार आहे का. माऊली म्हणतात ते भेदणे या ते कीड म्हणावी का. ते कीड म्हणजे चुकीचं आहे का, वाईट आहे का. का मी सांगितलं रजतम तर त्याच्यासाठी ते बाजूला केलं की सत्व काय ते कळेल, पिशाचं बाजूला केलं की साठा येईल, धूर बाजूला झाला की अग्नी येईल. तसं रजतम बाजूला झालं की सत्व काय ते कळेल. नाही तर सत्वाच्या गोष्टी मी तुला सांगितल्या, योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला सन्मानाने सत्कारपूर्वक असं सगळं सांगितलं. पण हे सगळं करत असताना आड येणारे जे रजतम वृत्ती आहेत त्या रजतम वृत्ती सांगितल्या, त्या बाजूला करता आल्या की सत्वाचं मूल्य आणखीन वाढेल. म्हणून मी सांगतो हे समजून दूर करायला हवं. मग हे सांगणं चुकीचं आहे का. ते भेदणे या ते कीड म्हणावे का, असं जे करणं आहे ते चुकीचं म्हणायचं का. आम्ही श्रद्धादी दानात जे समस्तही क्रिया जातं सांगितले का व्याप्त तीही गुणी. म्हणून भगवंत म्हणतात अगदी श्रद्धेपासून दानापर्यंत ज्या सगळ्या मी क्रिया सांगितल्या त्या सगळ्या क्रिया 3-3 गुणांनी युक्त असतात. 3 प्रकारच्या श्रद्धा पण सांगितल्या, सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा सांगितली, आहार 3 प्रकारचे सांगितले, यज्ञ 3 प्रकारचे सांगितले, तप 3 प्रकारचं सांगितलं, दान 3 प्रकारचं सांगितलं. सगळ्याचं वर्णन मी केलं. नाही तर फक्त सत्व समून पुरलं असतं, पण तरी देखील मी प्रत्येक गोष्टीचे तिन्ही प्रकार तुला सांगितले. ये तेथ भरवसेनी तिन्ही न सांगायचे ऐसे मानी, परी सत्व दावया दोन्ही बोलिलो ये रे. खरं सांगतो तुला मी, हे तिन्हींचं वर्णन आम्ही केलं नसतं, हे लक्षात ठेव, नसतं केलं. पण सत्वगुणाची जर कल्पना नीट यायला हवी असली तर दुसरे 2 प्रकारची पण लक्षणं सांगायला हवीत. ते तर भरवसेली तिन्ही न सांगायची ऐसी मानी. कल्पना कर की नसतं सांगितलं, आम्ही तिन्हींचं वर्णन नसतं केलं. परी सत्व दावावया, पण जे चांगलं आहे सत्वगुण आहे
ते जर त्याची नीट कल्पना यायला हवी असेल, ते जर नीट समजायला हवं असेल, तर बोलीले ये रे म्हणजे दोन्ही जे वेगळे आहे त्या दोन प्रकारची लक्षणं, रजतमाची लक्षणं पण सांगणं आवश्यकच होतं. ती सांगितली की चांगलं काय ते कळतं. चांगल्या आणि वाईटातलं फक्त चांगलंच सांगायचं असं नाही, तर वाईट काय आहे ते पण सांगितलं तर त्या वाईटाचा वाईटपणा कळून चांगलं काय आहे त्याचं चांगलेपण कळतं, म्हणून ते सांगितलं. जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडितची दिसे, अहो रात्र त्यागे जैसे संध्या रोको. पुन्हा माऊली दृष्टांत देतात, फार गोड दृष्टांत देतात. ते म्हणतात की संध्याकाळ कशाला म्हणायची, दिवसही नाही आणि रात्र नाही, अशी दोन्हीही नाही. असं म्हटलं की संध्याकाळ कळते, दिवस पण नाही आणि रात्र पण नाही, त्याला संध्याकाळ म्हणायचं. अगदी बरोबर आहे. तसं रज नाही तम नाही, दोन्हीपेक्षा निराळं म्हणजे सात्विक, हे स्पष्टपणे ध्यानात येतं. अशाच आहे जे दोन्ही माझी तिजे असे, दोन्हीमध्ये तिसरं काय आहे, ते दोन्ही सांडिताची दिसे, ते दोन्ही बाजूला केलं, दिवसही नाही आणि रात्रही नाही, संध्याकाळ कळते. तसं रज आणि तम बाजूला केले की सत्व काय ते कळतं. तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे, ते सत्व हे आपैसे भावासिये. आणि मग म्हणतात म्हणून रजतम विनाशे, रज आणि तमाचा पूर्णपणानं नाशाने काय होतं, तो तिसरा जो तिजे जे उत्तम, तो जो उत्तम सत्वगुण आहे तो आपोआपच उत्तम प्रकारे ते सत्व हे आपैसे आणि पुन्हा उत्तम प्रकारे आणि सहजपणानं ते लक्षात येतं, ते समजतं, लक्षात येतं, समजतं, अनुभवायला पण येतं, सहज अनुभवायला येतं. आपैसे काही त्याच्यासाठी करावं लागत नाही. हा दोन बाजूला केले, रजत बाजूला केले की हे कळतं. एवं दावावया सत्व तुझं निरूपले तमरज, हे तुला सत्व नीट कळावं ना अर्जुना, म्हणून मी हे निरूपण केलं, तम आणि रजाचं एवढं निरूपण केलं. सगळं सांगितलं, श्रद्धा, आहार, यज्ञ, अगदी तप, दान, सगळ्यातले 3 प्रकार मी तुला सांगितले. नाहीतर एवढं अर्जुनाला सांगायचं काय कारण होतं. बरं ठीक आहे, भगवंताने अर्जुनाला एकेका श्लोकामध्ये सांगून टाकलं, हो तुम्हा आम्हाला 50-50 ओव्यांमध्ये माऊली स्पष्ट करून दृष्टांत देऊन सांगतायत. म्हणून ते सांगतायत एवं दाबावया सत्व तुझं, अर्जुना तुला हे सत्व स्पष्ट करावं, छानपैकी कळावं म्हणून निरूपले तमरज, सत्व कळावं म्हणून तमरजाचं निरूपण केलं. आणि ते सांडून सत्वे काज साधी आपले, आणि मग तू काय कर, ते तम आणि रज आहे त्याचा त्याग कर आणि सत्वाने आपलं कार्य साधून घे, असं माऊली अर्जुनाला सांगतात. आता सत्वेची येडे चोखाळे करी यज्ञादिके सकळे, पावसी तई करतळे आपुले निज. ते म्हणतात सत्वेची येडे, हा जो सत्वगुण तुला सांगितला ना, हां, आणि त्याच्यामुळेच सत्वगुणानेच काय काय तर यज्ञाधिक सकाळी, यज्ञ अधिक म्हटलं आहे म्हणजे यज्ञाधिक सगळी कर्म तुला काय होतील या सत्वामुळे. सत्वगुणाचा तो आता तुला कळला सत्वगुण, त्या सत्वगुणामुळे यज्ञाधिक जी सगळी कर्म आहेत ना ती तू केलीस ना, तर काय होईल, पावसी तई करतळे आपुले निज. आपुले निज म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ते आपलं स्वरूप तुला करतळे पावसी, हाताच्या तळव्यावर ठेवलेली वस्तू जितक्या स्पष्टपणानं आपल्याला दिसते तसं तुला तुझं स्वरूप दिसेल. मूळ मुद्द्याला सोडलं नाही आहे, मूळ मुद्दा आलाच आहे. हे सगळं सत्वरजतमाचं वर्णन करून झालं आहे. आता माऊली सांगतात अर्जुना, हे सत्वगुणांनी तू जर यज्ञाधिक कर्म सगळी केलीस तर काय घडेल, तर तुझं जे निज रूप आहे, स्वरूप आहे, ते स्वरूप तुला दिसेल. कसं दिसेल, करतळी आवळे तैसा हरी. माऊलींच्या हरिपाठामध्ये वर्णन आहे, हातावरती आवळा ठेवला तर तो जसा अगदी स्पष्ट दिसतो ना, तसं तुला स्वरूप अगदी स्पष्ट दिसेल. आत्मज्ञानाचा लाभ तुला होईल, कारण तू सत्वगुणाचा अवलंब करून प्रत्येक कर्म करणार आहेस. सूर्य डाविले सांगते काय एक न दिसे तेथे, तेवी सत्वे केले फळाते काय नाही दी. आता ते म्हणतात की कसं आहे बघा, सूर्यानेच डाविलं म्हणजे सूर्याने स्वतःच मदत केली, सूर्याने स्वतःच सहाय्य केलं. काय सहाय्य केलं, असं आहे ना की सूर्य उगवला की सगळं दिसतंच. त्याचं सहाय्य म्हणजे काय, तर आपल्याला इतकं छान उजेड सूर्यप्रकाश मिळाला की सगळ्या गोष्टी आपल्याला छान दिसतातच. तेवी तसं सत्वे केले फळाते कायनेदी, तसं सात्विक आचरण केल्यावर
उत्तम फळ मिळणारच आहे. काय नाही, दुसरा काही विचारच आणायचं कारण नाही आहे. सात्विक तू कर्म केलंस की तुला फळ चांगलं मिळणारच आहे. सूर्यप्रकाश आल्यावर जसं सगळं कसं स्वच्छ दिसतं, तसं सात्विक कर्म केल्यावर तुला चांगलंच फळ मिळणार आहे. त्या फळाविषयी शंका घेण्याचं कारणच नाही आहे, असं स्पष्ट आहे. ते बी सत्वे केले फळा ते काय नाही, कशाला तुला चिंता पडायला हवी. सात्विक आचरण आहे, उत्तम फळ मिळणारच. हे किर आवडता विरोधी शक्ती सत्वी आथी निकी परी मोक्षेसी एके मिसळणेचे. आवडता विवरी म्हटलं म्हणजे सगळ्या हे सर्वतोपरी खरं सांगतोय मी. कीर हे मी सांगतोय ना, हे अगदी कीर आहे, खरं आहे, सर्वतोपरी सत्य आहे. काय सत्य आहे? शक्ती सत्वी आथी दिकी. सत्वी शक्ती म्हणजे सत्वाच्या अंगी जे काही सामर्थ्य आहे, तू आता सात्विकच कर्म करणार आहेस, सात्विक वृत्तीचा पण तू आहेस, तर त्या सात्विक कर्माच्या अंगी जी काही शक्ती आहे, जे काही सामर्थ्य आहे, ते काय आहे? तर ते परिमोक्षसी एकी मिसळण्याचे. मोक्षप्राप्ती म्हणून एक निराळी स्थिती आहे. म्हणजे हे सामर्थ्य तुला मिळालं आहे, आता जायचं आहे आणखी. आता आपल्याला कळलं स्वरूप करतळी आवड आहे, तसं तुला स्वरूप कळलं आहे. आता मी आणखीन एक पाऊल तुला पुढे नेणार आहे. सात्विक वृत्तीनं सत्वगुणच तू केलेलं आहेस, सगळ्या गोष्टी तुला कळल्या आहेत. आता या सात्विक ह्याच्यामुळे तुला सामर्थ्य मिळालं आहे, त्यामुळे तुझ्या कर्माचं फळ तुला चांगलं मिळणारच आहे. पण परी मोक्षेसी एकी मिसळण्याचे, पण तरीही मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी आणखीन एक थोडीशी निराळी स्थिती आहे, ती सांगतो तुला. काय आहे ती बघा, एक बाहुली पुढे पुढे नेतात. आधी रज तम आणि सत्व सांगून झाले. सात्विक कर्म केलं असं सात्विक फळ मिळणार, फळाविषयी चिंता करू नको तेही सांगितलं. ते सात्विक फळं म्हणजे काय? तर सात्विक म्हणजे तुला निज रूप तुला तुझं कळणार आहे, असं पण सांगितलं. आणि आता त्याच्याही पुढे जाऊन आणखीन एक छोटी गोष्ट झाली की मग तुला मोक्षाचंही पण कळलं. ते एक आनची आहे. तयाचा सावावो जैल आहे म्हणजे काय? तर आनची आहे म्हणजे निराळ आहे. एक काय मोक्षप्राप्ती हे थोडं निराळं तंत्र आहे. स्वरूप तुला कळलं, आता मोक्षाकडे जायचं आहे, ते थोडंसं निराळं तंत्र आहे. तयाचा सावावो जैल आहे, त्याचं सहाय्य जेव्हा सत्वाला मिळतं, जे ते काही निराळं आहे त्याचं जर सत्वाला सहाय्य मिळालं, सत्वगुण तुझ्याकडे आहे, तू सत्व प्रवृत्तीचा आहेस, तरी मोक्षाची होये गावी सरते, तेव्हा मग या सत्वगुणाला मोक्षापर्यंत मजल मारता येईल. त्या सत्वगुणाला आणखीन एक थोडीशी जोड मिळाली की मग मोक्षापर्यंत मजल मारता येईल. काय आहे हे त्याचा एक दृष्टांत माऊलीने आपल्याला दिला आहे. ते म्हणतात, पै भांगार जरी पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तैची सरे जी यावरी. आधी दृष्टांत देतात, लगेच आपल्याला अर्थ कळेल. ते म्हणतात भांगार म्हणजे सोनं आहे. मुळात सोनं कसं 15 कॅरेट म्हणजे अगदी चोख आहे, 14 कॅरेटचं नाही आहे, 15 रुपये चांगल्या शुद्ध असं सोनं आहे. पण तरी देखील त्याचं मूल्य वाढवायचं असेल, राजावळीची अक्षरे, तर त्या शिक्क्यावरती राजाची सही लागते, राजाचा शिक्का लागतो. ती राजाच्या शिक्क्याची अक्षरं त्याच्यावर उमटली की मग त्याचं मोल आणखीन वाढतं. आणि मग त्याच्यामध्ये अगदी त्याचं मूल्य किती, म्हणजे जसं आपण पटकन कळायला हवं असेल तर नोटेचं उदाहरण आपल्याकडे, नोटेच्या कागदाची किंमत ती किती, त्या कागदाची किंमत म्हणजे नोटेची किंमत नाही, कागदाची किंमत काही असेल पण त्याच्यावर ती जी काही गव्हर्नरची सही झालेली आहे त्याच्यावर त्याचं मोल 500 आहे का 100 आहे का 50 आहे ते ठरतं ना, नाही तर कागदाच्या किमतीचं काहीच आहे. तसं ते शिक्क्याचं सांगतात की शिक्का जरी किती असला चोख सोन्याचा, तरी त्याच्यावर जर राजाचा शिक्का असेल तर त्याचं मोल मोठं होतं. तसं आहे सत्वगुणी माणूस आहे, सात्विकच कर्म करतो आहे, पण तरी अजून एक शिक्का हवा आहे, मग तो मोक्षाच्या पर्यंत जाणार आहे. काय आहे ते कळे आपल्याला. स्वच्छे शीतले सुगंधे जळे होती सुखप्रदे. काय सुंदर आहे बघा, की स्वच्छ आहे, शीतल म्हणजे अगदी शांत थंड आहे, सुगंध आहे, असं अगदी आल्हादकारी पाणी आहे. छानच आहे, थंड आहे, सुगंधित आहे आणि स्वच्छ आहे, कुठे काही नाव ठेवायला जागा नाही. पण पवित्रत्व संबंध आहे तीर्थाचे नाही, पण त्या सगळ्या गुणांना पावित्र्याची जर जोड यायला हवी असली तर तीर्थ हवं. त्याच्यामध्ये जर तीर्थ टाकलं की त्याचं एकदम
शीतल सुगंध स्वच्छ जे की आहे त्याचं मोल आणखीन वाढेल आणि ते पवित्र होऊन जाईल. त्या पाण्यामध्ये जर तीर्थ टाकलं, गंगाजल त्याच्यात टाकलं, तर ते जसं पवित्र होऊन जाईल उरलेलं पाणी. तसं आहे सात्विक वृत्तीने सत्वगुणांनी केलेलं कर्म नक्कीच फलदायी होणार आहे. पण तरी अजून कशाची जोड हवी आहे ते माऊली आपल्याला सांगताय. नाही हो का भलतैसी थोरी परी गंगा जई अंगीकारी तईची ती सागेरी प्रवेश उगा. ते वर्णन करताय की नई म्हणजे असा छोटासा एखादा नाला, ओढा, असा छोटासा ओढा आहे, छोटीशी नदी, छोटासा प्रवाह आहे. आता हा छोटासा प्रवाह जो आहे त्या सामान्य ओढ्याला त्याचं विचाराचं महत्त्व काहीच नाही. त्याचं काय असा मोठा प्रवाह वाहत नाही आहे की त्याचा उपयोग अगदी आजूबाजूच्या शेतीला भाज्यांना होणार आहे, मळ्याला होणार आहे, असं काही नाही आहे. पण त्यामुळे तो प्रवाह आहे. पण तो जर त्याला स्वतःचं खरं महत्त्व नाही, कारण तो अगदी लहान आहे. पण तो जर ओढा गंगेला मिळाला तर आपोआपच काय होतं, समुद्र प्रवेशाची त्याची योग्यता वाढते. आपोआपच त्याला ती योग्यता मिळतो. गंगेला जर मिळाला तर गंगा समुद्राला मिळते, आपोआपच तोही समुद्राला जाऊन मिळतो. त्याचा प्रवाह गंगेला मिळणं आणि मग आपोआपच तो समुद्राला जाऊन मिळतो. तैसे सात्विका कर्मा किरीटी. तसं अर्जुना सात्विक कर्माचरणाने होतं. येता मोक्षाश्रिया भेटी. ते सात्विक कर्म मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाणार आहे. न पडे आडकाठी ते वेगळे आहे. वाटेत काहीही अडचण येऊ नये म्हणून काय करायचं तर ते आपल्याला सांगतात की कर्माचा उद्देश, कर्माची शुद्धी ती कशी करायची, कर्म करणारा जो अधिकारी आहे म्हणजे कर्म करणारा जो कर्ता आहे त्याची शुद्धी कशी करायची, हे सगळं थोडं वेगळंच आहे. हे सगळं आता तुला सांगणार आहे मी. तैसे सात्विका कर्म किरीटी. आता अर्जुन सात्विक प्रवृत्तीचा आहे, सात्विकच कर्म करतो आहे, त्यामुळे त्याला अगदी स्वरूपाचा स्वाभाविकच सहजपणानं प्राप्त होणारे स्वरूप कळणारे. पण मोक्षाची या भेटी, मोक्षापर्यंत जायचं असेल तर न पडे आडकाठी, तर वाटेत काही अडचण येता कामा नये, तिथपर्यंत जायचं आहे. ते जरा काहीतरी वेगळं आहे. काय वेगळं आहे तर त्या कर्माची जी शुद्धी आहे, कर्माचा जो उद्देश आहे त्या उद्देशांची शुद्धी कशी करायची, कर्म करणारा जो कर्ता आहे त्याची शुद्धी कशी करावी, ते सगळं थोडं वेगळं आहे. हा बोलू ऐकत खेवी अर्जुना आधी न माये जीवी म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते. आणि मग असं सगळं जेव्हा बोलणं ऐकलं मग आता अर्जुनाला वाटणं स्वाभाविकच आहे ना. किती असं कडेकडेनी माऊली सांगतात की अरे तुला आता स्वरूप कळलं आहे, पण आता तुला मोक्षापर्यंत ना अजून काहीतरी एक आहे, अजून काहीतरी एक आहे. आणि मग ते अजून काय आहे ते तिकडे जाण्यासाठी काहीतरी अजून एक वेगळं आहे. असं 4 वेळा सांगून झालं की ठीक आहे, अगदी चोख सोनं आहे, तुझा सत्कर्म चांगला आहे, तुझी सदिच्छा आहे, तू सात्विका आहे, स्मृती चांगली आहे, पण तरी अजून तो शिक्का नसेल तर मोल नाही ना, असं सांगितलं. सगळं आहे, गंगे पण गेलं आहे तर समुद्र, ते जे की थोडं राहिलेलं आहे. हा बोलू ऐकात खेवी. हे जे की भगवंताचं बोलणं ऐकलं अर्जुना आधी न माये जीवी. अर्जुनाच्या चित्ताला जर तळमळ लागली की काय प्रकार आहे, असं काय होत आहे की नेमकं काय माझ्यात काय नेमकं कमी आहे ते दाखवायचं आहे माऊलीला. म्हणून म्हणतात म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते. आता कृपा करावी सांगा ना, काय नेमकं चुकतं आहे, काय नेमकी कमी आहे. अर्जुना आधी न माये जीवी असं म्हटलं आहे. आधी म्हणजे काय तर मनाची आधी आणि व्याधी आपण म्हणतो ना, तर आधी म्हणजे मनाची तळमळ. अर्जुनाची मनाची तळमळ वाढली की आता नेमकं काय आहे पटकन सांगून टाका, आता मला राहत नाही आहे की सगळं तुम्ही चांगलं चांगलं म्हणजे थोडं राहिलं आहे, थोडं काय राहिलं आहे. आधी व्याधी शब्द का, व्याधी म्हणजे रोग आणि आधी म्हणजे मनाची तळमळ. अर्जुन म्हणाला देवा कृपा करा आणि आधी माझी मनाची तळमळ घालवा, सांगाच काय आहे ते. तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकत याची व्यक्ती जेणे सात्विकते मुक्ती रत्न देखे. तेव्हा मग अत्यंत कृपाळू असणारा भगवंत आहे, चक्रवर्ती भगवान आहे, त्यामुळे अत्यंत कृपाळू आहे. अर्जुनावर त्याचं प्रेम आहे आणि त्याच्या योगाने सात्विक गुणाला मुक्तिरत्न, सात्विकता मुक्तिरत्न देखे असं म्हणतात. त्या सात्विक गुणाला मुक्तिरत्नाचा लाभ होतो, त्याचं आता लक्षण ऐक असं सांगतात. म्हणजे आपला उद्देश पवित्र आहे, आपलं कर्म पवित्र आहे, म्हणून शास्त्र जे आदेश देतात ते भगवंत आपल्याला सांगणार आहे की अगदी योग्य आहे, सगळं बरोबर आहे, पण तरी देखील काय आदेश आहे ते सांगणार आहेत. आणि अर्थातच ते
पुढल्या ओवीतच सांगणार आहेत. आपली उत्कंठा वाढवावी. अर्जुनाची किती वाढले, तर सांग बाबा काय ते, तळमळ लागली आहे मला, आता सांग काय आहे, असं म्हणतोच आहे. तसं आपल्याला पण वाटेल की आता काय आहे, तर ते ओम तत्सदिती निर्देशो ते पुढल्या श्लोकामध्ये येणारच आहे. पण तरी हा श्लोक संपवण्यापूर्वी वरदानंद भारतींनी या श्लोकाचं निरूपण करताना आपल्याला, म्हणजे खरं तर माऊलींनी एवढ्या 34 ओव्या खर्च केल्या, म्हणजे चांगले चांगले दृष्टांत देऊन खरोखर तामस दान काय आहे. आणि मग तामस दानानंतर अर्जुनाला हे की मी का सगळं सांगतो हे पण सांगून झालेलं आहे. अयोग्य वेळी, अयोग्य ठिकाणी, अयोग्य माणसांना अनादरानं, अपमानानं जे दिलेलं आहे ते तामसदान आहे असं स्पष्टपणानं सांगितलं आहे. अगदी बरोबर आहे. वरदानंद भारतींनी तुम्ही आम्ही ते हे सगळं माऊलींची जे सगळे दृष्टांत आणि माऊलींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, त्या काळातल्या आहेत. त्या थोडंसं आपण म्हणू की अरे पण वरदानंद भारतींनी अलीकडल्या काळामध्ये आपण जे ज्या गोष्टी करतो आहे त्यात कुठल्या तामसदानामध्ये येतात त्याचं पण काही उदाहरणं दिली आहेत. मला ती फार पटली म्हणून ती तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणतात की समजा एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे, तर मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असेल तर नटनट्यांना बोलवायचे, त्यांचे शो करायचे, तिकीट लावून त्यांचे शो करायचे, त्याच्यातून पैसे कमवायचे आणि मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. हे तामसदान आहे. योग्य मार्गानेच पैसा जमवून योग्य ठिकाणीच तो गेला पाहिजे. किंवा ते म्हणाले की समजा तुम्हाला शाळा बांधायची आहे, तर शाळा बांधायची तर एखादं नाटक आणायचं, तिकीट लावायचं, पैसे गोळा करायचे नाटकाचे आणि त्या नाटकातून मिळणाऱ्या पैशांनी मुलांना शिक्षणासाठी शाळा बांधायची. अजिबात योग्य नाही आहे. काय शिक्षण मिळणार, त्या पैशातून आलेल्या ह्याच्यातून जर इमारत बांधली तर त्या विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळणार, किती बारकाईनं विचार केलेला आहे. किंवा आणखीन पण ते म्हणतात की दवाखाना काढायचा आहे, तर तमाशाच्या नावावर पैसे गोळा केले आहे आणि सरकारी दवाखाना काढला आहे. हे सगळं अपात्र आहे, अयोग्य आहे. योग्य मार्गानेच पैसा गोळा करायचा आणि योग्य मार्गानेच खर्च करायचा. आता गोकुळाष्टमी जवळ आली आहे. ठिकठिकाणी शहरामध्ये त्या दहीहंडीचे बोर्ड लागलेले आहेत. असं ना आपल्या पोटामध्ये गोळा येतो. ही लहान लहान मुलं एवढ्या उंचावर चढतात आणि काय त्या कोण ते मंत्री महोदय ते अशा प्रकारच्या हंड्या बांधणार आणि त्याच्यातले पैसे ह्या मुलांना मिळणार. आपला जीव लावायचा याला, आपल्या आईवडिलांचा जीव संकटात घालायचा. ते राहतात नामानिराळे देणारे आणि हे घेणारे मात्र आपला जीव हे सगळं जे आहे ना हे तामस आहे. अशा प्रकारच्या गोष्टी सगळीकडे, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मोठ्या पदावर असणारी मंडळी ह्या लोकांकडून कामं करून घेतात. त्याचं जे नुकसान आहे ते ह्या लोकांना लागतं. तुरुंगात जायला लागतं ते या मुलांना लागतं आणि मंत्रिमंडळात ताठमानेनं चांगल्या गाड्यातनं हिंडत राहतात. हे जे आहे हे तामस कृत्य आहे, तामस पद्धतीनं केलेलं आहे. त्यामुळे आपण ना माऊलींच्या ह्या दृष्टांतामध्ये भरच घातली असं दिसेल. त्यामुळे एका अर्थानं अशा प्रकारे काम करणं हे चुकीचं आहे. सात्विक दान म्हणजे काय ते माऊलीने आपल्याला छान समजावून दिलेलं आहे. आपल्या कर्माचं हे जे काही सफलता आहे ती सफलता कशाने नेमकी प्राप्त होईल ते आपल्याला आता पुढल्या श्लोकामध्ये माऊली सांगणार आहे. आपण पण तयारीत राहूया की सगळं छान आहे. सात्विक माणसांनी, सात्विक वृत्तींनी, सत्वगुणांनीच सत्कर्म केलेलं आहे. तरी देखील त्याचं जे साफल्य आहे ते साफल्य कसं प्राप्त होईल याचा आपण पण थोडासा विचार करूया. कारण पुढल्या 23व्या श्लोकामध्ये आणि माऊलींच्या 328 ते 353 एवढ्या ओव्यांमध्ये माऊली आपल्याला हे साफल्य कसं प्राप्त होईल ते सांगणार आहेत. ते आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.